मेकअप कधी करूच नाही, सावळा आहेच ना. आता मी सावळा आहे का नाही, मी पावडर मध्ये जरी झोपलो तो गोरा होणारच नाही ना. मग मी पावडर लावण्याचा मूर्खपणा कधी करूच नाही. त्याच्याऐवजी चांगलं खावं आणि 2 दिवस जगावं. त्याला काय गरज काय पडली? नॅचरॅलिटी इज द नैसर्गिकता. नैसर्गिकता एक वाक्य सांगा. चैत्र महिना लागलाय, वसंत ऋतू आलाय, आता आंब्याला बहर येणारच. तुम्ही काही करा नाही तर करू नका. किंवा झाडाला पाणी फुटणार, 13व्या अध्यायात ओवी आहे. वसंताचे रिझवणे, झाडाचे सांजेपणे. वसंत ऋतू आलाय, आता आंब्याला बहर येणार. चिंता करायची नाही. आता तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी म्हणून करायचे कीर्तन आणि अभंगाला सुरुवात. आता करण लावून दिला तुम्हाला. कुठे थोडं समजायला खिचकटे, पण कुठे अभंगच कुठे. आता देवी कोण हे सांगावं लागेल मला तुम्हाला. देवी कोण, तिचे नवरात्र किती, ते का करायचं, आणि मग तुम्हाला कुटुंबामध्ये नेऊन घालतो. पहिल्यांदा आजच्या कीर्तनात एकच जण ठेवायचं. चिंता करण्याचं काही कारण नाही. देव ठेवील तसं राहावं आणि प्रारब्धात असेल तेवढं भोगावं. प्रत्येकाच्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढं भोगावं. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आज श्रीमान आदरणीय खासदार राजेंद्र विचारे साहेब यांनी आयोजित केलेल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं संयोजन गायक वादक कुणीजन मंडळ सिस्टीमवाले, माईक सिस्टीमवाले, विचारे साहेबांवर देवीची कृपा हो आणि आहेच. त्यांना शुभेच्छा देताना आपण एकच सांगू, एक राजकीय क्षेत्रातला माणूस एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम करीत असेल तर 2019ला सुद्धा त्यांच्यावर देवीची कृपा होणार. कारण महाराज एक वाक्य नीट आहे. एक वाक्य सांगत होतं तुम्हाला. वाक्य मरेपर्यंत पाठ करा. ते इंदुरीकडचं वाक्य आहे. कोणतीही व्यक्ती मोठी होत असताना, कोणतीही व्यक्ती मोठी होत असताना त्याला 3 गोष्टी लागत असतात. 1, त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, कुणाची तरी कृपा पाहिजे. फायनल करून घ्या बरं का वाक्य. त्याला पहिली गोष्ट काय पाहिजे? प्रारब्ध पाहिजे. पहिली गोष्ट प्रारब्ध पाहिजे. तुम्ही माना अथवा, पण त्याला काय पाहिजे? काही माणसं इंटरव्ह्यूला पहिल्या कचेरीत सिलेक्ट झाले, काही रिटायर झाले, सिलेक्ट नाही झाले. आता लय बारीक आहे का बरं का. हे ज्याचं त्याचं काय. आता उलट आहे का. प्रारब्ध जरी असेल त्याला प्रयत्नही पाहिजे. प्रयत्न नसतील तर प्रारब्ध काय करेल तुमचं. आता उलट सांगा. प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे, पण कुणाची जर कृपा नसेल तर तुम्ही मोठे होऊ शकत नाही. राजन विचारे साहेबांच्या बाबतीत मध्ये ह्या 3 गोष्टी आहेत. त्या व्यक्तीचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. आणि 3, देवीची त्यांच्यावर कृपा. असं कोणी उठायचं माया पोराला पापा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बापाची पेंड आहे का. कोणी उठायचं माया पोराला पापा शिकवा. इथं पखड्याचं याडं निघलं तुझं कोण शिकितो. असं नाही चालत भाऊ. असं कोणी उठायचं काय करायचं नाही. एक वाक्य समी माना नाही तर नका मानू महाराज. या गोष्टी प्रारब्धातच असाव्या लागतात. तुमचं मत काय. नाही प्रारब्ध. काही मुलींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले पण तिला असा नवरा मिळाला, कमरेला कपाटाच्या चाव्या आल्या. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या पण तिला असा नवरा मिळाला तिला वाटतं अंधारच पडू नये. अंधार पडला, औलाद आली, हातात काळी पिशी, 2-4 कुत्रे त्याच्या मागे, कपून मागून फाटेला खियाची चेती, कपून फडून मग ही कोण शिवी. तिला वाटतं अंधारच पडू नये अशी प्रिय. आणि तारुण्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, मार खायला निभारले हो. किती हाना तिला काही वाटत नाही. ती उलटी म्हणते मा पप्याचा बाप म्हणजे पांडुरंग आहे. आता करंट लावून दिलाय तुम्हाला आवाजाचा. म्हणून 2018च्या
विचारे साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना परमेश्वर उदंडायुष्य देव. विचारे साहेबांना देवी मातेची कृपा हो आणि तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि कुठ प्रश्नाला सुरुवात. काही शंका? बोलत जायचा. आता ही जी बाई आहे हे जरा नंगाट गिरायकी, यांचं घरच वेगळं आहे. बाप फिरायला पोरं, बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदरावर, बायको फिरायला वाघाव. आता ही बाई कशावर फिरते? पुरुष मंडळी वाघावर. हिचा नवरा कशावर फिरतो? नंदीवर. आणि तिचा पोऱ्या कशावर फिरतो? उंदरावर. बरोबर आहे. मग हिचा नवरा कशावर फिरतो? बैलावर. बरोबर आहे. बैल कोणला वाघ कोणला खातो? वाघ कोणला खातो? बैलाला. मग कसाही बैल असू द्या, वाघा पुढे शांत. अशी कितीतरी बैल आहेत. लुंगी लावून नळाव पाणी भरित रे, लुंगी लावून नळाव पाणी भरित. वाघ मालिका पाहतो. अशी कितीतरी नंदी आहेत. नंदी नंदी चला. आणि ही बाई कोण? अनादी निर्गुण प्रगटली भावानी, अनादी निर्गुण प्रगटली भावानी. भगवान शंकराची पत्नी आहे. कोण? पार्वती. गणपती बाप्पाची आई आहे, कार्तिक स्वामीची आई आहे, राजा दक्षाची मुलगी आहे. आणि ही तयार कशी झाली नीट आहे का? हे जरा खटाळ घर आहे. हिचं नवरा लय नंगाट, अंगाला भस्म, गळ्यात साप. नवरा म्हणजे सोपा नाही तिचा. कोण येतो? पण महिला म्हणल्यासाठी एक वाक्य लिहून ठेवा. देवी पार्वतीनं असा वनवार उघडून घेतला होता, मी कोणताही अवतार घेऊ माझा नवरा शंकरच असेल. ही खटाळ काम होतं जरा. आणि हिचं काय झालं? ही बाई कशी तयार झाली एका मिनिटात सांगतो. शंकराची मिली बायको. पूर्वीला बायका करायची लोक करायचे म्हणजे मिळतही होत्या. आता बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणे. आता ज्यांचे लग्न राहिले, तुम्ही जवळजवळ राहिले, तुम्ही आता तो नादच सोडून द्या. तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा. मुलीच्या बापा पुढं 3 प्रश्न आहेत सध्या. हे मुलीच्या बापा पुढं 3 प्रश्न आहेत. एक तर सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते 90 थांबते नसतं. ते टाईट पाहतं माणसाचं, कधी त्याला सरळ दिसत नाही. आता मुलीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहेत. नोकरी आहे, बोल जा. शेती नाही. शेती आहे, नोकरी नाही. दोन्ही आहे, ते कार्ट सुईचं नाही. आणि मुलाच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कुणाची का मिळालं? मिळणं गरजेचं आहे. तिला पहिले 2 मुलं आहे, मांडीव घेऊ. आता त्याला विलास नाही. बायको महाराज पटणार नाही तुम्हाला. 100 मुलं जर एकत्र केले, 100 मुलं जर एकत्र केले तर 30 मुलं 35च्या पुढचे आहेत. 15च राहिले मारायला.
आणि 10 मुलं 40च्या पुढचे, रेंज गेली नाही, व्हायरस आला त्याला. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्याला नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्याने पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणजे भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला, मला पाहिला आलता. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करते. मामाच तुमचा पांडुरंग. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू, तुझ्या मामाला आहे का? नाही. तू झाला को असा आहे. तुझ्या मामाला आहे का रे? लहान. किती आहेत? एकच आहे का? आणि तुला भाऊ किती आहे? एकटाच आहे का तू? कल्याण. तुझ्या मामाला रे 3 आहे. 3. आणि तुला भाऊ किती आहेत? भाऊ नाही. अति कल्याण. अवघड का? हा, तुझ्या मामाला 2. बरं. तुझ्या रे का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतोय आता का? खरं सांगा, आता महिला पुरुष मी तुमच्या मुलासारखं आहे. हे कीर्तन विनोद आहे, विनोद आहे, हा टाइमपास आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. हे वाक्य सत्तेच आहे. बायको नाही, शंकराची मेली बायको. इथं होतो आपण बरं का. ही बाई तयार करायची आता आपल्याला पटकन. शंकराची मेली बायको, तर ते घरी काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही, काय नाही, शोक संदेश नाही, शोक सभा नाही. अहो या कडे भजनच सुरू केलं रामाचं. भजन करी बोलत जा, भजन करी. आगडी भजनात कुठला ना कोण? शंकर. कोणाचं भजन करायचं? रामाचं. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मरायची बंद झाली. गडी गुंतला भजनात, आणि याच्याकडे खातं कोणतं आहे? माणसं मारण्याच्या फॅक्टरीचा डायरेक्टर. माणसंच मरानं, खालून माल वर जाईना. वर लई कुटाने बाजगडी आहे. इंद्र चंद्र वर लई लफडेत महाराज. आता वरचे लफडे तुम्हाला म्या सांगितले असते, पण अजून मी घेऊन नाही. तरी तुम्हाला 2-3 लफडे सांगतो. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला सारा. वरच्या देवाने मिटिंग घेतली, खालून माणसं वर येई नका. एक जण म्हणला वो येणार नाही माणसं वर. का? हा गडी करतोय भजन. कोण? शंकर. शंकर भजनात गुंतल्यामुळे माणसं मरू शकत नाही. यांनी डोकं लावलं, पहिल्यापासून डोके बाजूच माणसं. यांनी असं ठरवलं, शंकराला बायको करून द्यायची. भजन पण हे पराक्रम आज नाही तयार झाले. हे लोक मेले नाहीत अजून, हे फक्त आडनाव बदलून जन्माला आले, नाही तर टोळी तीच. हे म्हणले बा शंकर भजन करतोय, बायको आपण त्याला करून देऊ बरं का, पण उठवायला कोण जाईल? आणि जो गेला तो अजून गावात. एक ब्रह्मदेव आणि विष्णू गेले ना, असं शंकराला हलवलं. बोला म्हणजे आपलं काय म्हणणं. त्यांच्या संग आलो मग, तुम्ही उघड्या डोळ्याने आमचा होता कार्यक्रम. याने सांगितलं आमची इच्छा आहे, तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव का पायाजवळ काय का, अंगाला भस्म, गळ्यात साप, राहायला नदीवर, फिरायला नदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? बुट दुसऱ्याची, कपडे दुसऱ्याची, मग भाड्याच्या गाडीत येणार. शंकर म्हणले बा मी लग्नाला तयार आहे, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? हे म्हणले जबाबदारी आमची, तुम्ही भेटता हवा. म्हणजे नवरी पाहू, पाहायचं ठरलं नवरी. आता बसणारी बाजूनी नाही का बघा, बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्यात. एक, नाकाला फार किंमत आहे.